जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा 24/7, त्याचबरोबर कल्याण पश्चिम 384 जनतेचा आमदार आणि दिव्य महाराष्ट्र पार्टी राज्य संघटन मंत्री. परवा आणि काल मला पांडेजी यांनी राणीताई यांचं उपोषण आहे त्याचं निवेदन टाकलं होतं आणि त्या अनुषंगाने मी दुपारी धावती भेट होती, मला भेटून गेलो. का आंदोलन करावं लागतंय? राजकीय करिअर आंदोलन करून घडतं, पण थोडं ठप्पा पडलेला आहे. पण आता राजकीय करिअर आंदोलन करून घडत नाही. कारण का राजकीय ही घराणेशाही झालेली आहे आणि त्याचाच माणूस सगळं पुढं चालू झालेलं आहे. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये हे जे अस्वच्छता, दुर्गंधी, अनैतिक धंदे, वेश्या व्यवसाय, मटका, जुगार, सट्टा, जर्सी, गरगुल्ले, अंमली पदार्थ, ड्रग्ज यमडीच्या धाडी पडतात. पोलीस प्रशासन काही करत नाहीये. कारण का पोलीस प्रशासन कोणाच्या जीवावरती मारतात उड्या? तुम्ही ज्याला जे उडवून गेले तर आमदारांना, खासदारांना त्याच्या जीवावरती पोलीस प्रशासन उड्या मारते. पोलिसांनी कारवाई केली का हे बाबा हा माझा माणूस आहे सोडून दे. मग तुमचीच लेकरं बाळं अंमली पदार्थ जे व्यक्ती होतात आणि आज तुमचं जे नख आपलं होतं म्हणजे वंश फुटायचं कारण हे झालेलं आहे. त्याच्यामुळं त्याला कुठेतरी रोख बसला पाहिजे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्याला जशी दिलीप कपोते त्यांची मुलगी स्वतः राणीताई कपोते आज उपोषणात बसले. किती वर्ष 4था दिवस 4 दिवस उपोषणात बसले तरी कोणी अजून तुम्हाला येऊन भेटलेलं नाही. पोलिसांना वारंवार मी स्वतः फॉलो घेते. आता 4था दिवस आहे. आज तुम्ही बघितलं असाल तर का स्कायवॉकवरनं तुम्ही एक राऊंड मारा, स्कायवॉकवरती अजून सुद्धा त्या वेश्या उभ्या आहेत. म्हणजे याचा सिरियसनेस कोणाला नाही आहे. आणि उरला प्रश्न राजकीय नेत्यांचा. आत्तापर्यंत कल्याण शहराचा आमदारांनी इथे व्हिजिट दिलेली नाही, ही शोकांतिका आहे ॲक्च्युली. आणि मला सांगायला सुद्धा म्हणजे हे दुर्दैवच आहे. कल्याण शहराचं म्हणावं या समस्त नागरिकांचं म्हणावं. आणि माझं सुद्धा दुर्दैव बोलेल मी की बाबा आज 4था दिवस आहे. पर्सनली आमदार ओळखत आहेत तरी हे लोक यायला तयार नाही. म्हणजे मला असं वाटतं स्पष्टपणे बोलायला झालं की कैलासवासी दिलीप कपोते यांची कन्या म्हणून मी बसलेली नाहीये इथे. मी खरं तर तिकडे बसणार होते प्लॅटफॉर्म नंबर 1च्या समोर. का फक्त नागरिकांना व्यवस्थितरित्या समजावं की खरी बाब काय आणि काय. त्यांना सगळं नागरिक आहे पण त्यांच्या लिडरशिपला सांगायचं होतं. पण पोलिस एवढे घाबरले होते की मला 5 तास एसीपी ऑफिसमध्ये बसून ठेवलं कन्व्हिन्स करायला की तुम्ही उपोषणाला बसू नका. तर आय वॉज नॉट कन्व्हिन्स विथ दिस. मला नागरिकांसाठी काम करायचं होतं. फक्त समाजसेवाचा वसा मी घेतलेला आहे म्हणून. याच्या मागे माझं काही राजकीय हेतू नाही आहे की बाबा इलेक्शन आले म्हणून मी करते. जर का तुम्ही माझं फेसबुक अकाउंट बघाल, माझं इंस्टाग्राम अकाउंट बघाल तर तुम्हाला साफ कळून जाईल की माझी भूमिका काय आहे. विषय झाला ह्या अंमली पदार्थांचा वगैरे. हे एवढे आपण पोलीस प्रशासन कारवाई करते सातत्याने दाखवत आहे पण ती कारवाई तात्पुरती असते. म्हणजे फोटो काढतात, सेल्फी घेतात, टाकतात न्यूजमध्ये यांनी ही कारवाई केली. ही प्रामाणिकपणे खरी कारवाई आहे का? गेले म्हणजे सातत्याने म्हणजे माझी निवेदनं पण मी सर तुम्हाला दाखवेल. माझी केव्हापासूनची निवेदनं आहेत या विषयाला घेऊन नाही तरी सगळ्या विषयांना घेऊन की लिटरली हत्यारं सुद्धा तुम्ही जप्त करा मोहल्ल्यातले. हे सुद्धा मी निवेदन दिलेलं आहे. का ते का दिलं होतं निवेदन? मागे मस्जिदीच्या समोर एका मुलाला मारलं होतं हत्याराने. म्हणजे एवढं डीपली इफ आय एम स्टडींग विथ दिस, जर का मी एवढा अभ्यास करून मी जर का लगेच मेसेज टाकते इकडे त्या मुलाला हे केलं आणि तिकडे मी हत्यारं जप्त करा म्हणून निवेदन देते. विदिन एन आवर 1 तासाच्या आत माझं पत्रक केलेलं आहे. म्हणजे माझं काम काय आहे हे मी बोलत नाहीये, हे जनता डिसाईड करेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट उरला हे अंमली पदार्थ सेवन वगैरे हे वारंवार सातत्याने तुम्ही बघाल ना. गरगुल्ले मगाशी पण तुम्ही दुपारी जाताना तुम्हाला दिसलं असेल. हे बघा समोरच बघा तिकडे गरगुल्ला उभा आहे बसलाय तो माणूस तो व्यक्ती. गेले 4 दिवस तो इकडे बसतो, तिथे बसतो, तिथे बसतो. मी इकडचे लिटरली हे जे फेरीवाल्यांचे जे सामान होते ना मी मागे लागून
लावले. म्हणजे हा कोणता प्रकार आहे, हा कोणता कारभार आहे प्रशासनाचा? आणि हे आम्ही का सहन करायचे सर्वसामान्य नागरिकांनी? वारंवार म्हणजे 4 दिवस माझा एकही दिवस असा नाही की मी फोन करून बोलते की स्वच्छता ठेवा, स्वच्छता ठेवा. मी जिथे बसते तिकडची स्वच्छता करा, मी इथे बसते, मी धारेवरती ठरलोय म्हणून तुम्ही इथे येऊन फवारणी करताय. त्यांना सांगायला लागतं अरे मागे पण डास आहेत तिथे फवारणी. म्हणजे सांगण्यामध्ये पणा चाललाय या लोकांचा. सांगितल्यावरतीच करणार का? उपोषणाला बसण्याची वेळ काय आली? नशीब मी आमरण उपोषण नाही ठेवलेलं आहे, बेसिकच बोलली आहे. आमरण ठेवलं असतं ना यांची अजून वाट असं नाही आहे. मी दुर्गा देवीची छोटी भक्त आहे, राणी कपोटे अशी नाही करणार. माहिती काय विषय माझा? 9 दिवस नवरात्रीचे उपास धरणारी मुलगी आहे मी. बिना चपल्याचे आणि बिना याचं अन्न पाण्याचा मी उपास धरते. तर राणी कपोटे इझिली कुठल्याही गोष्टीला सोडत नसते. काम करा मग आम्ही उपोषण करू. काम दाखवा ना. नुसतं तुम्ही आम्हाला लिखित देतो, आम्हाला तोंडी सांगणार आम्ही असं करणार, आम्ही कसं करणार. तुमच्या कारवाई दाखवा ना आम्हाला. पोलीस दाखवतात थोडंफार दाखवाय, परत एक तासानंतर ते त्याची चालू होऊन जातं. परत वारंवारच जातात. टू व्हीलरसाठी एवढी मोठी बिल्डिंग त्यांनी उभी केली आहे, पण 3-4 महिन्यातच एवढी घाण केली त्या लोकांनी की विचारायच्या बाहेर. मला तुम्हाला सांगू, याला माझ्या वडिलांचं नाव दिलेलं आहे, कैलासवासी दिलीप कपोटे. मी तो मुद्दा पण घेतलेला आहे. 5व्या फ्लोअरवरती लिटरली घाण इतका बेकार. म्हणजे 5th फ्लोअरला तुम्ही नाव इव्हन वॉशिंग इज नॉट देअर. त्यांना किती वेळ सजेस्ट केलं म्हणजे तुम्ही तिथे मोठा बोर्ड लावा की CCTV सर्वे, पण त्यांनी काही उपयोग नाही करा. म्हणजे सांगून उपयोग मी म्हणतो तुमचे पण माणसं चुकतात म्हणजे असं नाही की बाहेरचे माणसं चुकतात, त्यांचे पण माणसं चुकतात. काही आताच विषय बघा चालू आहे. माऊली 4 दिवसापासून या ठिकाणी बसली आहे. मला बसून 10 मिनटं झाली असेल ताई. 10 मिनटामध्ये मला 2 मच्छर चावलेत जोरात. खूप जोरात मच्छर चावलेले होते. यांना तर चावत असणारच असणार. म्हणजे या ठिकाणी फवारणी नाही. ह्या ठिकाणी सुद्धा पूर्ण कल्याण कंपनीमध्ये फवारणी नाही आहे. दळबद्री प्रशासन आणि दळबद्री प्रशासक आणि त्याच्यावरती राज्य करणारे दलिंदर राजकारणी, दलिंदर आमदार, दलिंदर खासदार. जर 4 दिवसामध्ये चला राजकारण चुली ठेवा, पण हे जे कैलासवासी दिलीप कपोटे जे आहे त्यांची कन्या या ठिकाणी जो उपोषणाला बसले तिचे मुद्दे काय ते समजून घ्या ना. कैलासवासी दिलीप कपोटे आहेत ना, ते कट्टर शिवसैनिक होते, बरोबर ना. हाताला पाहायला मुंग्या येतात. शिवसैनिक म्हणजे कसं आहे, लढणारा, तोडणारा, फोडणारा है ना. आणि कोणीही असं ना कोणाचं लागत नाहीये. हे त्यांनी दिलीप कपोटेंनी राजकारणात पलीकडे समाजसेवा केलेली आहे. आता काय झालंय, 80% राजकारण, 20% समाजसेवा. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी 80% समाजसेवा होते, 20% राजकारण होतं. आता कशालाही कसल्याही कुणाही राजकारणाचं नाव द्यायचं, त्यांनी आयुष्यामध्ये काही केलेलं नाहीये. आता जर काही जर हा मुद्दा उचलून या ठिकाणी उपस्थित आहे तर आमदाराचं कर्तव्य बनतं. 3-4 आमदार नाही. गणपतचे गायकवाड ते नाही आहेत, पण त्यांची कुंभाताई गायकवाड यांनी भेट द्यायला पाहिजे होती है ना. त्याचबरोबर आपले रवींद्र चव्हाण यांनी भेट द्यायला पाहिजे होती. विश्वनाथ गोयल यांनी भेट द्यायला पाहिजे होती, यायला पाहिजे. त्याचबरोबर जे आमदार हरलेत ना, त्यांना 50,000 मतदान पडले, त्यांना 20,000 मतदान पडले. अरे तुम्ही 20,000 जनतेचे आमदार आहेत ना. मी उल्हास गोयल यांचं नाव घेऊ शकतो, त्यांना 20,000 मतदान पडलं. सचिन बारसेंना 55,000 मतदान पडलं. त्यांनी जसं त्यांना 55,000चा नेतृत्व तरी करा, ग्राउंडवरती उतरा. 20,000 लोकांचं मतदान केलं, त्यांचं तरी ग्राउंडवरती उतरा. या माऊलीला सपोर्ट करा माझा आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचा. आणि त्याचबरोबर उद्या किती दिवस आंदोलन करणार आहे तर मी आणि माझी टीम पूर्णपणे आपल्याला पुन्हा भेटेल आणि संपूर्ण टीमचं तुम्हाला पाठिंबा देईल. तत्पूर्वी निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री म्हणून, त्याचबरोबर 384 जनतेचा आमदार जिम्मेदारी घेऊन मी ताईंना माझा पाठिंबा आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. दुसरी गोष्ट म्हणजे चालणाऱ्यांना